ब्रेकिंग न्यूज। शहादा येथे फॉर्च्युनरच्या धडकेत आई मुलासह गर्भवती कुत्रीचा मृत्यू, आरोपीला अखेर अटक। पाळीव कुत्र्याच्या मृत्यूबाबत वन्यजीव संरक्षण समितीच्या निर्णयाकडे लक्ष, पहा ही बातमी। नमस्कार। शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर सोमवारी रात्री 10 वाजता एका भरधाव फॉर्च्युनर वाहनाने प्राथमिक शिक्षक गजानन वाघ यांच्या पत्नी कल्पना वाघ आणि मुलगा आकाश वाघ यांना जोरदार धडक दिली। या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तसेच त्यांच्यासोबत असलेल्या गर्भवती पाळीव लॅब्राडोर कुत्रीचा देखील यात मृत्यू झाला। अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला। मात्र पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत आरोपी आदित्य उचित पाटील राहणार शहादा याला अटक केली आणि संबंधित फॉर्च्युनर MH15 JA 5055 हे वाहन देखील जप्त केले। वन्यजीव संरक्षण समिती या घटनेची दखल घेतली असून गर्भवती पाळीव कुत्र्याच्या मृत्यूबाबत पुढील कारवाईसाठी लक्ष ठेवले आहे। पोलीस पथकाने PI निलेश देसले, API प्रवीण सोनवणे, हेड कॉन्स्टेबल योगेश थोरात, घनश्याम सूर्यवंशी, भरत उगले आणि दिनकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आरोपीचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले। आरोपीवर कलम 106(1), 281, 125A भारतीय न्याय संहिता 2023, कलम 11A प्राण्यांचा चल प्रतिबंध अधिनियम 1960 तसेच कलम 184, 134, 187 मोटर वाहन अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डोंगरगाव रस्त्यावर गतिरोधक बसवणे आणि हायमस लॅम्प सुरू करण्याची मागणी केली आहे। यावर माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि डॉक्टर तुषार संसे यांनी पाठिंबा दर्शवला आहे। संबंधित वाहन चालकाने यापूर्वी देखील अपघात केले होते, पण पैशांच्या दबावामुळे ते प्रकरण मिटवण्यात यश आले असल्याचे बोलले जात आहे। मात्र यावेळी निराधार कुटुंबियांचा बळी गेल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। यासोबतच नागरिकांचे म्हणणे आहे की यापूर्वीच कारवाई झाली असती तर आज या व्यक्तींना आपला प्राण गमवावा लागला नसता। पैशांचा दबाव आणि अपघातांची पुनरावृत्ती, शहादा दुर्घटनेत निराधार कुटुंबियांचा अखेर मृत्यू झाला आहे।